लोकमान्य NX क्लॉथ स्टोअर दिग्रस डिस्काउंट सोबत आकर्षक भेट 1500च्या खरेदीवर पुडिंग सेट, 3000च्या खरेदीवर नॉन स्टिक कढाई, 5000च्या खरेदीवर 3 पीस हॉटपॉट सेट किंवा मोप सेट, 7500च्या खरेदीवर हँड मिक्सर किंवा बाथरूम सेट, 10000च्या खरेदीवर ट्रॉली बॅग, 15000च्या खरेदीवर 2 पीस ट्रॉली बॅग सेट, 20000च्या खरेदीवर इंडक्शन, स्पेशल डिस्काउंट 20%, साडिया, ड्रेस मटेरियल, शूटिंग, शर्टिंग, लाचा, मेन्सवेअर, किड्स वेअर, लेडीज वेअर, इथेनिक वेअर, लोकमान्य NX क्लॉथ स्टोअर्स, मेन रोड, कच्चे चौक, दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रसचे 90 लेआउट गोत्यात, SIT ने 150 लेआउटची केली तपासणी, दुय्यम निबंधक कार्यालयात आदेश आला नाही। महाराष्ट्राच्या विधानसभेत उन्हाळी अधिवेशनामध्ये दिग्रस शहरात अवैधरित्या थाटलेल्या लेआउट बाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर शासनाने याबाबत SIT चौकशी नेमून सुरुवातीला 9 लेआउट अनधिकृत असल्याचे जाहीर केले होते, परंतु लागलीच 9 पैकी नवीन बसस्थानकासमोरील लेआउट सुरळीत असल्याने 8 लेआउटची खरेदी विक्री बंद होती। शासनाने नेमलेल्या SIT ने एकूण शहरातील 150 लेआउटची तपासणी केली, ज्यामध्ये दिग्रस शहरातील 90 लेआउट बेकायदेशीर ठरवल्याचा अहवाल SIT ने तयार केला। याबाबत दिग्रस शहरात हडकंप झाला असून ते 90 लेआउट कोणते याबाबत प्लॉट धारक चिंतेत आहे। दुय्यम निबंधक कार्यालयात याबाबत विचारणा केली असता जी 90 लेआउट SIT ने बेकायदेशीर ठरविले याबाबत सध्या कोणतीही माहिती कार्यालयात आली नसल्याचे सांगण्यात आले। शासनाची लेआउटला मिळालेली परवानगी नकाशा बघूनच प्लॉट धारकांनी प्लॉट खरेदी केले, त्यामुळे प्लॉट धारकांची चुकी काय असा सूर प्लॉट धारकाकडून ऐकायला मिळत आहेत। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।